Standard First, Subject Mathematics, Chapter 49. Let us measure. Let us measure. Students, आत्तापर्यंत आपण 1, 2, 3, 4, 5 किंवा टॉल शॉर्ट अशा पद्धतीने मेजर केले म्हणजे मोजणी केली. But today we will learn a new technique to measure. आज आपण नवीन पद्धतीने मोजणी शिकणार आहोत. Come on, let us start now. पहा स्टुडंट्स, या चित्रात यशची कॉट दाखवली आहे. त्यावर एक बेड कव्हर घातले आहे. एक बेड कव्हर शॉर्ट आहे, ते गादीला पुरत नाही, आणि दुसरे फार लॉंग आहे. यश हॅव टू मेजर द लेंथ ऑफ द कॉट. यशला त्या पलंगाची लांबी मोजायची आहे, कारण त्या कॉटपेक्षा बेड कव्हर मोठे लागेल. बट यश डज नॉट हॅव अ मेजरिंग टेप. यशकडे टेप नाही. मग अशा वेळेस यशने काय करावे बरं? सांगा पाहू. मॅम, नाही माहीत. नाही माहीत? बरं, मग मीच सांगते. जर यशकडे कॉटची लेंथ मेजर करण्यासाठी टेप नसेल, तर त्याने हाताच्या वितीने म्हणजेच हँड स्पॅनने लेंथ मेजर केली पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हॉट इज स्पॅन? स्पॅन मीन्स डिस्टन्स बिटवीन थंब अँड लिटल फिंगर ऑफ हँड. विथ म्हणजे हाताचा अंगठा ते करंगळीमधले अंतर. यश measured the length of cot. It is 11 spans. So the length of bed cover should be 13 spans as it has to be a little longer. यशने कॉटची लेंथ 11 स्पॅन्स इतकी मोजली. त्यामुळे चादर 13 स्पॅन्स एवढी आणावी लागेल, कारण चादर थोडी मोठी लागते. दोन्ही साईडने ती गादीखाली खोचायची असते ना. नाव लुक ॲट दिस सेकंड पिक्चर. या चित्रात 2 फ्लॉवर पॉट्स दिले आहेत. त्या 2 पॉट्समधील डिस्टन्स मेजर करायचा असेल तर आपण आणखी एका प्रकाराने मेजर करू शकतो. कसे ते पहा. तुम्ही एका पॉटच्या पुढे राईट फूट ठेवा. त्यानंतर त्या राईट फूटच्या थंबला चिकटून त्यापुढे लेफ्ट फूट ठेवा. असे करत करत पुढच्या फ्लॉवर पॉटपर्यंत काउंट करत जा. अशा प्रकारे चित्रातील मुलीने त्या 2 फ्लॉवर पॉट्समधील डिस्टन्स फूटस्टेप्सने मेजर केले, तर डिस्टन्स 5 फूटस्टेप्स झाले. इज इट क्लिअर स्टुडंट्स? येस मॅम. ओके, सो नाव आय विल आस्क यू सम क्वेश्चन्स. यू हॅव टू आन्सर देम. बरं, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्यांची मला उत्तरे द्या. पहा, हा न्यूजपेपर आहे. या न्यूजपेपरची लेंथ किती स्पॅन्स असेल कोण सांगेल? मॅम, मी सांगतो. येस, गो ऑन. मी काउंट करून बघतो. 1, 2, 3, 4, 5, 6. मॅम, न्यूजपेपरची लेंथ 6 स्पॅन्स आहे. व्हेरी गुड. बरं, या टेबलची लेंथ किती स्पॅन असेल? काउंट करून नाही, नुसते अंदाजाने सांगा. मॅम, मला वाटतं 7-8 स्पॅन्स असेल. नाव काउंट अँड सी. मोजून पहा. मॅम, या टेबलची लेंथ 8 स्पॅन्स आहे. गुड. आता या ठिकाणी 2 स्टुडंट्सना उभे केले आहे. हे दोघे खो खोचे पिलर आहेत असे समजा, आणि त्यांच्यामधले डिस्टन्स फूटस्टेप्सने काउंट करा आणि सांगा किती फूटस्टेप्स झाले. मॅम, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. दोन्ही पिलरमधले डिस्टन्स फूटस्टेप्सने मेजर केले तर ते 9 फूटस्टेप्स झाले. वेल डन स्टुडंट्स, यू हॅव आन्सर्ड करेक्टली. अशा प्रकारे टेप नसतानाही तुम्ही फूटस्टेप्सने किंवा स्पॅन्सने मेजर करू शकता. येस मॅम.